एखादी अशी म्हणजे या सगळ्या दौऱ्यादरम्यान अशी एखादी लक्षात राहिलेली घटना कुठली आहे का की तुम्ही गेलात किंवा तिथे असं काय? आम्ही UAEचा दौरा संपवला आणि मग DR काँगोमध्ये, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशामध्ये गेलो. हा देश जो आहे हा आफ्रिकेमधला, साऊथ आफ्रिकेमधला नंतरचा सगळ्यात मोठा भौगोलिकरित्या मोठा देश आहे, विस्तीर्ण देश आहे. खूप रेअर मिनरल्स आहेत इकडे. इकडे गोल्ड आहे, डायमंड आहे, इथे बॉक्साईट, कॉपर, क्रोमियम असं. आणि ह्याच्यावरती त्यांचं युद्ध गेले अनेक वर्ष सुरू आहे, सिव्हिल वॉर. इथे सिव्हिल वॉरमधूनच पहिला एथनिक वॉरमधून मग त्याचं रूपांतर सिव्हिल वॉरमध्ये झालं. एथनिक वॉर झालं, त्याच्यानंतर तिथे डेमोक्रेसी एस्टॅब्लिश झाली. डेमोक्रेसी एस्टॅब्लिश झाली तर तिथे प्रेसिडेंट जे झाले त्या आंदोलनामधून त्यांचं ॲसॅसिनेशन झालं. प्रेसिडेंट झालं, दुसरे प्रेसिडेंट झाले, त्यांचं ॲसॅसिनेशन झालं. आणि नंतर ते आता एक रिबेलियन ग्रुप तिथे तयार झाला M23 करून. तर तो तिथे आक्रमण करतोय, एक सिटी ताब्यामध्ये घेतोय. आणि असं हे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोचा रक्तरंजित इतिहास गेला तेव्हा काय त्यातलं काय सुरू होतं का त्यातलं? हां, आम्ही साऊथ वेस्टमध्ये होतो, चालू होतं ईस्टमध्ये. बरं. पण एकाच देशामध्ये सुरू आहे, सिव्हिल वॉर चालू आहे. पण आपल्या देशाची बाजू मांडण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला पाठवण्यात आलं. सिक्युरिटी वगैरे सगळं होतं. पण अशी ही परिस्थिती आहे की तिथे खूप एन्व्हायरमेंट चांगलं आहे ना, तरी आपले ॲम्बॅसेडर्स काम करत आहेत. तरी आपल्या एम्बेसी आहे तिथे, लोकांच्या सेवेमध्ये तिकडे आहेत. तर वेगवेगळे एक्सपिरियन्स. सिएरा लिओनमध्ये पण सिव्हिल वॉरचा विषय होता. मी सांगितलं की 2001मध्ये तो संपला. पण कुठे ना कुठेतरी थोडंफार सगळ्या गोष्टी सुरू असतात. तर ह्या देशांकडून देखील खूप, नाहीतर अशा देशांमध्ये, वेस्ट आफ्रिकामध्ये तर कधी मी माझ्या आयुष्यात गेलो नसतो. पण आता ह्या डेलिगेशनच्या निमित्ताने या देशांपर्यंत पोचता आलं. वेस्ट आफ्रिका ॲक्च्युअल काय आहे हे समजण्यामध्ये देखील खूप मदत झाली. एक तुमचा हॉरायझन वाढतो, एक तुमचं आकलन करण्याची क्षमता वाढते, इंटरनॅशनल अफेअर्स कळायला लागला. त्याचा अभ्यास आम्ही केला या सगळ्या 14 दिवसाच्या दौऱ्यामध्ये. तर खूप शिकण्यासारखं होतं, पॉलिटिकली देखील आणि स्वतःसाठी देखील. एक आमचे DR काँगोचे उपपंतप्रधान होते, त्यांनी तर तब्बल 1.5 तास आम्हाला दिला. 1.5 तास त्यांनी समजून घेतलं की का एवढा मोठा कॉन्फ्लिक्ट आहे इतके वर्षापासून. तर पार त्यांना इतिहास 1947 पासून, हरी सिंगापासून तो 2025 पर्यंतच सांगायला लागला. तर त्यांना नंतर वाटलं की बाबा हा का एवढा, पाकिस्तान एवढा हमला का करतोय कंटिन्युअसली तुमच्यावरती, आतंकवादी लढाई काश्मीरवरून एवढा काय, काश्मीरमध्ये आहे काय, काश्मीरमध्ये काय आमच्यासारखे रेअर मिनरल्स आहेत का, सोनं आहे, कुठे हिरे आहेत, कुठं काय आहे. बोललो या सगळ्या काश्मीर इज आर ट्रेजर बोललो. काश्मीर आमचा अभिमान आहे, पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. हा, आणि आपण म्हणतो अभिमान आहे हे त्यांना सांगितलं. की त्यांना ते एक होतं की असं का होतंय, पाकिस्तान सारखे हा गतवधी कारवाई का करतोय. जी, तुम्ही मगाशी म्हटलात की एकदम SS अहलुवालियांसारखे एकदम वरिष्ठ सदस्य, दुसरीकडे बान्सुरी स्वराज यांच्यासारख्या तरुण, जे सुषमा स्वराज यांच्या कन्या. काय तुमचा हा स्पॅन जो होता, अनुभव कसा, म्हणजे विशेष करून या अगदी 2 टोकाच्या ज्यांचा एकदम प्रदीर्घ अनुभव आहे आणि एकदम नवीन आहेत. मी स्वतःच खूप सगळ्यात कमी वयाचा होतो आणि ते एटी बशीर मोहम्मद 79 year old, अहलुवालियाजी 74 वर्षाचे. आणि ह्या सगळ्या, आणि बासुरी स्वराज एकदम सुषमा स्वराज यांच्या कन्या, त्या पेडिग्री घेऊनच आलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. तर सस्मित पात्रा खूप ॲडव्होकेट आहे सुप्रीम कोर्टमध्ये, 2 वेळेचे खासदार आहेत राज्यसभेचे ते. तर अशा सगळ्या लोकांच्या मध्ये त्यांच्याशी कॉर्डिनेशन करून, समन्वय साधून एक टीम म्हणून काम करणं, तर खूप तो देखील एक एक्सपिरियन्स होता की ज्यांना कधी मी भेटलो नाही. हे सगळे लोकांना मी तिथे भेटता आलं मला, त्यांना त्यांचा अनुभव शेअर करू शकलो, त्यांना समजू शकलो. हे देखील आहे बघा लर्निंग. पण आता 4 वेगळ्या राजकीय पक्षांचे लोक एकत्र येतात तेव्हा डिफरन्सेस ऑफ ओपिनियन होतात. असं तुम्हाला याचा कुठे अनुभव आला का? इथे आम्ही एकाच लँग्वेजमध्ये बोलत होतो, एकाच सुरामध्ये सगळे बोलत होतो. कारण की आम्हाला आमची क्लॅरिटी आहे की आम्ही सगळ्यात अगोदर भारतीय आहोत, इथे भारताची बाजू मांडायला चाललो आम्ही. आणि अहलुवालियाजींसारखा एवढा मोठा की ज्यांचं 34 वर्ष पार्लमेंटचा अनुभव राहिलेला आहे, त्यांच्याकडून पण खूप काही शिकण्यात आलं. एटी बशीर मोहम्मद यांच्याकडून शिकण्यात आलं की इतके वर्ष, 50 वर्ष त्यांचं राजकारणामध्ये, पण त्यांच्याकडून काय शिकण्यात आलं की हा एक तरुण लीड करतोय, पण ह्याला कधीच असं वाटू नाही दिलं की बाबा तू काय, तुझं वय कमी आहे तर तू कसं काय लीड करू शकतो, मी ओव्हरपॉवर करतो, हे कधीच नाही. त्यांनी एक लीडर म्हणूनच तिथे मला देखील जी काय
महत्त्व द्यायचं होतं ते महत्त्व दिलं. काही गोष्टी मी त्यांना विचारायचो की बाबा पहिलं मीटिंग झाली की बाबा ह्याच्यामध्ये काय चुकतं आहे का, ह्याच्यामध्ये काय ॲड करायला पाहिजे का. ते हळूहळू सगळ्या गोष्टी मी बोललो. स्वतःसाठी पण एक अनुभव होता हा पूर्ण एक प्रवास. स्वतः मध्ये पण काही गोष्टींचा बदल करून घेण्याची एक संधी होती, शिकण्याची एक संधी होती. तर खूप वास्ट अनुभव 14 दिवसांमध्ये ज्या लोकांना कधी मी ओळखत नव्हतो, भेटलो नव्हतो, ती एक फॅमिली म्हणून आज एकत्र आम्ही काम केलं.